आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होतोय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली। दुसरीकडे तुळजापुरात पोलीस आणि अधिकाऱ्यांमध्ये झटापट सुद्धा झालेली आहे आणि विरोध करणारे शेतकरी यांची आता पोलिसांकडून धरपकड सध्या सुरू आहे। अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाला आणि याच संदर्भात विरोध दर्शवला जातोय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसत जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। ओमकार कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ओमकार, नेमकं काय घडलेलं आहे? सध्या पोलीस सुद्धा शेतकऱ्यांची धरपकड करतायत। ऋतुजा, जर पाहिलं तर शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमध्ये शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होताना कुठेतरी पाहायला मिळत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून शेतकऱ्यांनी जी आहे ती थोड्याच वेळापूर्वी जोरदार अशी घोषणाबाजी केलेली आहे। तर गेल्या काही एक तासाभरापूर्वीच धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये पोलीस आणि अधिकारी असतील आणि त्याचबरोबर विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी धरपकड झालेली पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांची उचलबांगडी करत बळजबरीने या शेतकऱ्यांना जे आहे ते पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आलेलं आहे। या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेतीशिवाय आम्हाला दुसरं कुठलंही साधन नाहीये, त्यामुळे आमची शेती तुम्ही जी आहे ती काढून घेऊ नका। या शेतातून जो महामार्ग जातोय तो उड्डाण पुलासारखा कुठेतरी होतोय, त्यामुळे बाजूला आम्हाला एखादी साधी टपरी जरी चालू करायची म्हणलं तरी ती करता येणार नाही। त्यामुळे आम्हाला जीवन मरणाचा प्रश्न जो आहे तो यामुळे कुठेतरी निर्माण होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर जाऊन जोरदार अशी घोषणाबाजी केलेली आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बोलून काही संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर शेतकरी जे आहेत त्याला कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात। ऋतुजा, निश्चित। मात्र आणखी एक महत्त्वाचं, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांची काही भूमिका बदललेली आहे, त्यांना काही आश्वासन देण्यात आलंय? नक्कीच, जर पाहिलं तर आता जे शेतकरी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आलेले आहेत आणि ते एकमेकांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहेत। पुढील भूमिका नेमकी काय असावी या संदर्भातील जे चर्चा कुठेतरी शेतकऱ्यांची सुरू असलेली माहिती जी आहे ती समोर येते। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा NDTV मराठी।